लहान असताना आपल्याला शिकवलं जात असायचं की सगळ्या भाज्या खायच्या, त्यामध्ये पालेभाज्या असो किंवा इतर कोणत्याही भाज्या असो, प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही जीवनसत्व आहे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आज मी साधी सोपी अशी एक रेसिपी बनवणार आहे, म्हणजेच आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर शेवग्याची शेंगा आपण सूपमध्ये वापरू शकतो किंवा चिकन मटनमध्ये वापरले तरी चालेल. त्याची भाजी खूपच स्वादिष्ट लागते आणि त्याचा वरणामध्ये पण वापर करतात किंवा सांबारमध्ये पण वापर करतात. आज ही रेसिपी खूप साधी सोपी असली तरी ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे, तुम्हाला मी दाखवते. बघा, शेंगा मी साफ करून तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्या शेंगाची सुकी भाजी सुद्धा बनवू शकतो आणि आमटीवाली भाजी सुद्धा बनवू शकतो. खायला खूप छान लागते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य एकदा तुम्ही बघून घ्या. बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12, आलं घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि शेंगा घेतलेल्या आहेत. आणि हे सुकं खोबरं आहे ते मी वाटून घेतलेलं आहे. आणि आता टोमॅटो मी कापून घेणार आहे. आता हे जे कांदे आहेत ना त्या प्रकारेच मी टोमॅटो सुद्धा बारीक कापून घेते. चला कापते टोमॅटो. चला टोमॅटो आता कापून झालेला आहे. हे शेंगा आहेत ना ह्याचं आपण सूप सुद्धा बनवू शकतो. ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. टाइम भेटला तर तुम्हाला मी हे सूप बनवून दाखवेन. चला आता पुढची तयारी करते. चला आता कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. जे आलं आणि लसूण होतो ना त्याचे मी पेस्ट तयार करून घेते. बघा, ठेचा करण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. जिरं घेतलेले आहे, लसूण घेतलेलं आहे, अख्खे धणे घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे. हे खलबत्त्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे. खलबत्त्यामध्ये सगळ्यात आधी मी जिरे टाकते, त्यानंतर धणे टाकणार आहे आणि ते चांगले ठेचून घेते. तर या प्रकारचा मी ठेचा बनवते ना तो भाजीमध्ये नक्की वापरून बघा, खूप छान लागेल भाजी. त्यानंतर जे राहिलेलं साहित्य आहे ना ते मी टाकून घेते आणि ठेचून घेते. हा जर ठेचा तुम्ही दगडी कोंड्यावरती वाढला तर या रेसिपीची चव अजूनच खुलून येईल. ठेचा आता बारीक वाटून तयार झालेला आहे, तो एका वाटीमध्ये मी काढून घेते. बघा, या प्रकारे मी ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. मिरच्यांचा झणझणीत ठेचा तयार करून झालेला आहे. या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. चला, सगळी तयारी झालेली आहे. आता मी भाजी बनवायला घेते. गॅस पेटवून गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता मी तेल ओतून घेते. भाजीच्या अंदाजाने मी तेल ओतून घेते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. फोडणीसाठी मी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मी जिरे टाकणार आहे. मी मिरचीचा ठेचा वाटलेला होता तो मी टाकून घेते आणि चमच्याने छानपैकी हलवून घेते. हा ठेचा तेलामध्ये छानपैकी मी परतून घेणार आहे. ठेचा छानपैकी परतून झालेला आहे. आता मी बारीक चिरलेला कांदा टाकते, तो सुद्धा तेलामध्ये परतून घेते. कांदा चांगला लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे. कांदा चांगला लालसर झालेला आहे. त्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे, सुद्धा चांगला मिक्स करून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊसर होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊसर झालेला आहे. आता मी मसाले टाकून घेते. मसाल्यांमध्ये हळद टाकते, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकते, गरम मसाला टाकते. आता चमच्याने छानपैकी हलवून घेते. बघा, मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर घरचा मसाला असेल किंवा काळा मसाला असेल तर ह्या भाजीमध्ये टाकला तर त्याची चव आणखीनच चांगली लागेल. आता सुकं खोबरं वाटून ठेवलं होतं ते मी टाकते. ते सुद्धा छानपैकी परतून घेते.
बघा, शेंगा आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते, ते आता मी भाजीमध्ये टाकून घेणार आहे. चमच्याने आता हे मसाले आणि शेंगा व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. बघा, शेंगा, बटाटे आणि जे वाटण मी तयार केलं होतं ते चांगलं मिक्स झालेलं आहे. चला, शेंगा मी परतून घेतलेले आहेत. एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, ते मी आता या शेंगामध्ये टाकून घेणार आहे. पाणी मी टाकून घेते. बघा, चमच्याने आता मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ टाकते आणि ते सुद्धा मिक्स करून घेते. चला, कढईमध्ये भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्ही कमेंट मात्र करत नाही. कमेंट करत चला, सपोर्ट करा आणि तुमचे जर मित्रमैत्रिणी असतील त्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा बघतील. आता 10-15 मिनिटात भाजी शिजून तयार होईल. 10-15 मिनिटं झालेली आहेत. बघा, शेंगांना चांगला उकळ आलेला आहे. बघा, मी आता थोडंसं पाणी ओतते. शिजण्यासाठी थोडंसं अजून पाणी ओतते. बस, आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मी भाजी शिजून घेणार आहे. पाणी ओतलेलं आहे. चला, 10-15 मिनिटं झालेली आहेत. या 10-15 मिनिटांमध्ये भाजी चांगली शिजून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते. चला, मी आता झाकण उघडते. बघा, शेंगा छानपैकी शिजलेले आहेत. चांगली उकळसुद्धा आलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. शेंगा छानपैकी चांगल्या शिजून तयार झालेल्या आहेत. ही बघा. आता मी गॅस बंद करते. आज मी शेवग्याची भाजी बनवली. खूपच छान तयार झाली आणि टेस्टसुद्धा खूपच भारी लागते. आज मी त्यामध्ये चटणी टाकली होती. चटणीमध्ये मी जिरे आणि काही मसाले टाकले होते, त्यामुळे ही भाजी खूपच छान लागते. आणि सुकं खोबरंसुद्धा टाकलेलं होतं, ते सुद्धा या भाजीमध्ये खूप छानपैकी मुरलं गेलेलं आहे आणि खूपच छान लागते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. शेवग्याच्या शेंगा आपण सूप बनवू शकतो किंवा चिकन मटनमध्ये वापरलं तरी चालेल. खूप भारी भाजी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.